फसव्या कर्जमाफी विरोधात किसान सभेचा एल्गार, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा. पांढरकवडा येथे निदर्शने, सरकारच्या GRचा तीव्र निषेध. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक करणारी असून त्यावरील जाचक अटी तत्काळ रद्द करून शेतकऱ्यांची सरसकट व संपूर्ण कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी यवतमाळ जिल्हा किसान सभेच्या वतीने पांढरकवडा उपविभागीय कार्यालयावर निवेदन देत तीव्र निदर्शने करण्यात आली. किसान सभेने यापूर्वी पिंपळखुटी ते यवतमाळ असा 100 किलोमीटरचा लाँग मार्च काढला होता. या मार्चमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही प्रमुख मागणी होती. निवडणूक काळात मुख्यमंत्री यांनी 7/12 कोरा करू अशी घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफी करताना शासनाने विविध जाचक अटी लादून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप किसान सभेने केला. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा मंजूर करावा, वाढत्या महागाईवर नियंत्रण आणावे, डिझेल, पेट्रोल व गॅसचे दर कमी करावेत, खत व बियाण्यांच्या किमती कमी कराव्यात, तसेच अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनाही खतांचा पुरवठा करावा अशा मागण्या करण्यात आल्या. किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रशेखर गोविंदराव सिडाम यांनी यावेळी बोलताना सांगितले की यवतमाळ हा देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेला जिल्हा आहे. देशातील पहिली शेतकरी आत्महत्या देखील या जिल्ह्यात नोंदवली गेली. आजही येथील शेतकरी अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगत आहेत. अशातच यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा योजनेतून वगळणे हा शेतकऱ्यांवरील अन्याय आहे. या आंदोलनात कॉम्रेड सुरेखा बिरकुलवार, प्रकाश संकलवार, सुभाष कोडापे, विठ्ठल दासरवार, अय्या आत्राम, संतोष टेकाम, विनोद अरके, अर्जुन आत्राम, तुळशीदास सोनटक्के, सत्यम शिंदे, लक्ष्मण आडे, भीमराव आत्राम, अंकुश बिरकुलवार यांच्यासह अनेक शेतकरी व किसान सभेचे पदाधिकारी उपस्थित होते. सरकारच्या कथित फसव्या कर्जमाफी धोरणाचा निषेध करत शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. इंडिया न्यूज R7 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपाम. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी केली आणि ही कर्जमाफी जी आहे ही कर्जमाफी शेतकऱ्यांची फसवणूक करणारी कर्जमाफी आहे. कारण या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांच्या जाचक अशा अटी लावल्यामुळे हे कर्जमाफी या शेतकऱ्यासाठी कर्जमाफी नसून हे शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे. निवडणुकीपूर्व या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ देवासारखे आहेत, यांनी कर्जमाफी करण्याचा आश्वासन दिलं. कर्जमाफी तर झाली, परंतु कर्जमाफी ही या कर्जमाफीमध्ये जाचक अशा अटी लावल्यामुळे या शेतकऱ्यांच्या हिताचं हे कर्जमाफी नाही आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं आज आम्ही उपविभागीय अधिकारी साहेब केळापूर यांना निवेदन दिलेले आहेत आणि या सरकारची जे फसवी कर्जमाफी झाली त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो.